क्राइम 04 में आपका स्वागत है। थाने मनपा प्रशासन की सफाई विभाग के ठेकेदार द्वारा अपने ही कर्मचारी को इतनी मानसिक यातनाएं दी गई जिसके कारण कर्मचारी ने आत्महत्या कर ली। इस दुर्घटना के बाद मजदूर संगठन द्वारा मृतक जितेश नारायण काबनले के समर्थन में उतरकर मुंब्रा पुलिस स्टेशन में ठेकेदार के विरुद्ध सख्त कानूनी कार्रवाई करने के लिए शिकायत पत्र दिया गया है। इस अवसर पर मजदूर संगठन द्वारा क्या कुछ कहा गया है, देखिए हमारे इस खबर में। मुंब्रा पोलीस स्टेशन येथे कामगार सगळे लोक, रिपब्लिकन चळवळीतील सगळे लोक, मी स्वतः रिपब्लिक पक्षाचा कामगार आघाडीचा ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे, माझे सहकारी बुद्धभूषण कुंदन गोटे, पीडित नारायण कांबळे, कामगार नेते माझे सहकारी अनिकेत, सामाजिक कार्यकर्ते विजयजी साळवे साहेब आणि मुंबऱ्याचे सर्व कामगार चळवळीतील लोक आम्ही या मुंब्रा पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। इथं आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून टीएमसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आमचा एक कार्यकर्ता कामगार काम करत होता। त्या टीएमसी मध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याची जी व्यवस्थापना होती त्या व्यवस्थापनेने एवढी त्याची त्याला सीड केला की त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि त्यांनी 4 तारखेला रात्री 3:30 ते 4च्या दरम्यान आत्महत्या केली। त्या आत्महत्येत त्यांनी प्रेस नोट सुद्धा लिहिली, त्यांनी एक सुसाईड नोट सुद्धा लिहिलेली आहे। त्यामध्ये त्या ज्या लोकांनी ठरवणूक केलेली आहे त्या कामगारांच्या वरिष्ठांचा त्यांनी त्या सुसाईड नोट मध्ये नावं सुद्धा नोंद केलेली आहे। आईसंख्येत बोललेला आहे की मला कामावर प्रचंड छळतात, मला कामावर घेत नाही, कामावर अनेकदा मला घरी पाठवलं जातं, छोट्या कारणासाठी मला घरी पाठवलं जातं, मला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छेड केला जातो। जो शासन जो टीएमसीला पगार देतो तो पक्षाचा पगार त्याला मिळाला पाहिजे, तो पगार सुद्धा त्याला मिळाला जात नाही। असे अनेक कारण, त्या सगळ्या कारणांमुळे शिवाय त्या टीएमसी भेटले जाते तेव्हा भावाला टीएमसीला जॉईन करायचं होतं त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला, तर त्या पद्धतीनं जॉईन करण्यासाठी त्याकडून 1,80,000 मागितले जातात। तर अशा पद्धतीने त्याची निवडणूक झाली, त्याचा तो जो काम होता त्याचा पगारात सुद्धा त्याला मिळत नव्हता, त्याला पगार मिळत नव्हता कारण की त्याला बरेच दिवस घरी बसवलं जात होतं। आणि या सगळ्या गोष्टींचा आयसी बोलला की मी तुमचं पालन पोषण करू शकत नाही आणि त्यामुळे रात्री 3:30 वाजता त्यांनी आत्महत्या केली। परंतु मी जे आत्महत्या करतो, पुढील जे माझे सहकारी कामगार आहेत त्या कामगारांना न्याय देण्यासाठी मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघं जण त्या प्रश्नावर काम करा असं सुद्धा तो आईची त्या आत्महत्या करताना बोलला। त्यामुळे त्यांनी ते कामगारांच्या मिळवणूक त्याला सहन झाली नाही आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। त्याला कुटुंब पोचता आलं नाही, त्याला पगार व्यवस्थित मिळत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली। त्याचं हे आत्महत्या करण्याचं हे जे बलिदान आहे हे व्यर्थ जाणार नाही। त्याच्या बलिदानामुळे ही कामगार चळवळ अधिक गतिमान होईल। ज्याप्रमाणे त्यांनी त्या सुसाईड नोट मध्ये उल्लेख केलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। जोपर्यंत त्याला जाच करणारी जी व्यवस्थापना आहे, त्याला जाच करणारी जी कंपनी आहे